गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया. संपूर्ण वंदे मातरमला काँग्रेसचा विरोध. वंदे मातरम सुरू असताना खरगे आणि सोनिया गांधी यांच्यात चर्चा. हा संबंध भारताचा अपमान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून काँग्रेसवर प्रहार. लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण. सलग 13व्यांदा ध्वजारोहण करून देशवासियांना केलं संबोधित. 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचा आमचा संकल्प असून भारताला इतर देशांवर अवलंबून राहावं लागणार नाही. पंतप्रधान मोदींचं लाल किल्ल्यावरून संबोधन. 2047 काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा 2029 पण पाहणार नाहीत. राऊतांचा मोदी आणि अमित शहांवर निशाणा. युद्धाचा परिणाम नागरिकांना जाणवू दिला नाही. मात्र विरोधकांनी युद्धजन्य परिस्थितीत अफवा पसरवण्याचं काम केलं. पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा. नारी शक्ती विधेयकाबाबत विरोधकांनी राजकारण केलं सांगत या विधेयकाबाबत विरोधकांनी सोबत यावं. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विरोधकांना आवाहन. 2014 नंतर देशातला नक्षलवाद संपला, पण आता मानसिक नक्षलवाद संपवण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून केलं स्पष्ट. देशासह राज्यातही 80व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा मंत्रालयातील ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प. सुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य कायम. लोकशाही मराठीचा सलग 34व्या दिवशी रिअलिटी चेक. आता तरी पालिकेला जाग येणार का? सवाल कायम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.